आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार असलेला मुंबई शेअर बाजार अर्थात BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत। या शेअर बाजाराची सुरुवात 9 जुलै 1875 रोजी झाली होती। तुम्हाला माहिती आहे या शेअर बाजाराचं नाव BSE कसं पडलं? पूर्वी मुंबईला बॉम्बे असं म्हटलं जायचं, त्यामुळेच हा शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या नावाने ओळखला जातो। एका मोठ्या वडाच्या झाडाखाली या शेअर बाजाराची सुरुवात झाली। त्यानंतर काही वेळाने तो दलाल स्ट्रीट इथं स्थलांतरित झाला। भारत सरकारने 1957 साली या शेअर बाजाराला सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1856 च्या अंतर्गत मान्यता दिली। 1995 साली BSE ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजेच बोल्ट ही पद्धत सुरू झाली। सुरुवातीला त्या काळात ऑनलाईन ट्रेडिंग ही संकल्पना खूपच नवीन होती, त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ही पद्धत उमगण्यासाठी बराच कालावधी लागला। फेब्रुवारी 2017 मध्ये BSE ने आपला IPO शेअर बाजारात आणला आणि त्यामुळे भारतातील पहिला लिस्टेड स्टॉक एक्सचेंज होण्याचा मान BSE ला मिळाला। सर्वसामान्यांच्या परिचित असलेला सेन्सेक्स म्हणजेच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हा 1986 साली सुरू झाला। या सेन्सेक्स मध्ये एकूण 30 कंपन्या असतात। मोठमोठ्या कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यानुसार सेन्सेक्सची पातळी ठरते। 1986 साली 100च्या पातळीवर सुरू झालेला हा सेन्सेक्स आज 80,000 अंशापर्यंत पोहोचलेला आहे। सेन्सेक्स प्रमाणेच BSE 50, BSE 100, BSE टेक्नॉलॉजी इंडेक्स, BSE मिड कॅप इंडेक्स असे अनेक निर्देशांक BSE मध्ये आहेत, पण बहुतांश लोकांना सेन्सेक्स म्हणजेच BSE वाटतो। गेल्या 150 वर्षात BSE ने सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय। म्हणूनच आज कोणताही गुंतवणूकदार दिवसातून एकदा तरी सेन्सेक्स कितीनं वाढला, कितीनं कमी झाला याचा अंदाज नक्कीच घेतो। या 150 वर्षाच्या कार्यकाळात BSE ने अनेक चढ-उतार पाहिले, परंतु आजही सातत्याने प्रगतीच्या दिशेने BSE ची वाटचाल ही सुरूच आहे।